नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय इंग्लिश बुक ग्रेड 3 म्हणजे इयत्ता तिसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण युनिट 1.3 द पिकनिक पाहणार आहोत. पिकनिक म्हणजे काय? छोटीशी सहल जी आपण कुठेतरी एका दिवसासाठी काढतो. काय करतो? एका दिवसासाठी काढतो. लक्षात बघा. लेट्स टॉक अबाउट द फॉलोइंग पिक्चर. आता खालच्या चित्राबद्दल अगोदर आपण काय करूयात, बोलूयात. बघा, डिड यू गो फॉर अ पिकनिक म्हणजे तुम्ही पिकनिकला गेले होते का, म्हणजे कुठं फिरायला. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसते. आता बघा, आपण वरून खालीपर्यंत यादी बनवूत. बघा काय दिसते वरून खाली. अ ट्री म्हणा, A tree, क्लाउड्स, clouds, काइट, kite, पॉन्ड, pond, बोट, boat, फ्रॉग, frog, बटरफ्लाय, butterfly, कॅट, cat, फॅमिली, family, मॅट, mat, डॉग, dog, टिफिन बॉक्स, tiffin box, फ्रूट्स, fruits, प्लेट्स. plates. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या पिक्चर मध्ये दिसत आहेत. हॅव यू एव्हर गॉन फॉर अ पिकनिक व्हेअर, तुम्ही कधी पिकनिकला गेला आहात का आणि कुठे. Yes, I go the picnic Goa. गोवा. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. आता बघा, व्हॉट कम्स टू युअर माइंड व्हेन यू लिसन टू द वर्ड पिकनिक. जेव्हा पिकनिक हा शब्द ऐकता तेव्हा तुमच्या माइंड मध्ये काय काय येते. ठीक आहे, सांगा बरं. चला आता आपण याची यादी बनवूयात. काय काय येते. हा बघा, अगोदर आपल्या येते प्लेस म्हणजे जागा, कुठं जायचं. काय येते? Place. कुठं जायचं. त्यानंतर येते स्टे म्हणजे कुठे राहायचं. त्यानंतर प्ले काय खेळायचं है ना. त्यानंतर व्हेकल म्हणजे कोणत्या वाहनानं जायचं. त्यानंतर फ्रेंड्स कोणकोणते मित्र येणार है ना. त्यानंतर आणखी काय डोक्यात येईल आपल्या, फूड खायला काय काय न्यायचं. अजून येईल डोक्यात क्लोथ्स कपडे कोणते घालायचे आहे ना. अजून काय येईल डोक्यामध्ये आपल्या, बॅग आपली बॅग कोणती घ्यायची. त्यानंतर आपल्यासोबत कोणते प्राणी येणार आहेत का, ॲनिमल्स कोणते येणार आहेत है ना. आणि दुसरी गोष्ट तिथं आपण काय खेळणार किंवा बॉल किंवा बॅट अशा वस्तू. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी जनरली आपल्या डोक्यात येतात. आता आपण एक पिकनिक बघूयात. कोणाची पिकनिक बघूयात? ती आहे कॅटची. कोणाची पिकनिक? कॅटची. आता आपण हा घटक थोडासा ही गोष्ट समजून घेऊयात. ठीक आहे, चला रेडी येतं. चला सुरू करूयात. बघा, लिसन, रिपीट अँड रीड. लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा आणि रीड म्हणजे वाचा. ठीक आहे, बघा. वन फाईन संडे, एका रविवारी द कॅट फॅमिली डिसाइडेड टू गो फॉर अ पिकनिक. कोण डिसाइड केलं? कॅट फॅमिलीनं. काय डिसाइड म्हणजे ठरवलं? गो फॉर पिकनिक, पिकनिकला जायचं ठरवलं. डॅडी कॅट, मम्मी कॅट, दीदी कॅट अँड बेबी कॅट वेअर एक्साइटेड. एक्साइटेड म्हणजे खूप उत्साही होते ते. कोण कोण? पप्पा, मम्मी, दीदी आणि बेबी कॅट. ठीक आहे, मग पहिला प्रश्न पडला, व्हेअर शाल वी गो. म्हण, Where shall we go? व्हेअर म्हणजे कोठे, आपण कोठे जायचं. तर बघा ही काय म्हणते, लेट्स गो टू द हिल. हिल म्हणजे टेकडी, कुठेतरी टेकडीवर जाऊया. मम्मी कॅट काय म्हणते, लेट्स गो टू द रिव्हर साइड. रिपीट, Let's go to the river side. रिव्हर साइड म्हणजे नदीच्या काठेवर जाऊया. आणि बेबी कॅट काय म्हणते, लेट्स गो टू द गार्डन, इट इज सो ब्युटिफुल. रिपीट, Let's go to the garden. It is so beautiful. बेबी कॅट म्हणते आपण गार्डनला जाऊ, ती खूप सुंदर आहे. सो दे ऑल डिसाइडेड टू गो टू द गार्डन. त्यांनी दे ऑल डिसाइडेड म्हणजे ठरवलं काय, टू गो टू द गार्डन, गार्डनला जायचं ठरवलं. ठीक आहे, मग आता पुढचा प्रश्न पडला, बट हाऊ शाल वी गो. हाऊ म्हणजे कसं आणि गो म्हणजे जायचं, आपण कसं जायचं. ठीक आहे, बघा
तर बेबी काय म्हणते, लेट्स गो बाय अ ट्रेन, आपण ट्रेनने जाऊया. त्यानंतर दीदी कॅट काय म्हणते, लेट्स गो बाय अ बस, लेट्स गो बाय अ बस, आपण बसने जाऊयात. आणि मम्मी कॅट काय म्हणते, द गार्डन इज नियर आवर हाऊस, लेट्स वॉक. सॉरी, डॅडी कॅट म्हणतात हे ना. गार्डन कसं आहे, नियर म्हणजे जवळ आहे, कुठं, घराच्या हाऊस. चला आपण वॉक म्हणजे चालत जाऊया. सो दे ऑल डिसाइडेड टू वॉक टू द गार्डन. ते सर्वजण काय डिसाईड करतात की गार्डनला कसं जायचं, पायी पायी जायचं. मग पुढचा प्रश्न येतो बघा, व्हॉट शाल वी टेक विथ अस, आपण आपल्यासोबत काय घ्यायचं. वाचा. I shall take cake and milk. बघा, एक जण काय घेणार, आय शाल टेक केक अँड मिल्क, मी केक आणि मिल्क म्हणजे दूध घेणार. दुसरं, I shall take a mat and a hat. आय शाल टेक मॅट अँड अ हॅट, हे काय काय घेणार, मॅट म्हणजे चटई आणि हॅट म्हणजे टोपी. आणि I shall take a bat and ball. आय शाल टेक अ बॅट अँड अ बॉल, मी एक बॅट घेईल आणि एक बॉल घेईल. साहित्य घ्यायचं ठरलं. पुढं बघा, सो दे ऑल वेंट टू द गार्डन फॉर अ पिकनिक. म्हणजे आता मी हळू का वाचायलो, तुम्ही माझ्यासोबत वाचू शकले पाहिजे. तर ते सगळेजण कुठे गेले, गार्डनला गेले पिकनिकसाठी. दे प्लेड टुगेदर, प्लेड म्हणजे ते खेळले. दे ऑल हॅड अ लॉट ऑफ फन, त्यांनी खूप मजा केली. ठीक आहे. मग बघा काय झालं, दे गॉट हंग्री, हंग्री म्हणजे काय, भूक लागली. मम्मी कॅट गेव एव्हरीवन सम केक, मम्मी कॅटने काय दिलं, सर्वांना केक दिला. ओह नो, बेबी कॅट्स केक फेल डाऊन, बेबी कॅटचा केक काय झाला, पडला. फेल डाऊन म्हणजे पडणे. बेबी कॅट स्टार्टेड क्राईंग, बेबी कॅट काय झालं, स्टार्टेड म्हणजे सुरू केलं, काय, क्राईंग म्हणजे रडणे. तर पुढे बघा, डोंट वरी आय शाल शेअर माय केक, मम्मी कॅट काय म्हणते, डोंट वरी म्हणजे काळजी करू नको, आय शाल शेअर, मी म्हणजे शेअर म्हणजे काय, वाटणे, मी माझा केक तुला वाटते. डॅड कॅट काय म्हणतात, आय शाल ऑल्सो शेअर माय केक, परत वाचा, आय शाल ऑल्सो शेअर माय केक, मी सुद्धा माझा केक तुला देईल. आणि दीदी कॅट काय म्हणते, आय शाल शेअर माय केक टू, मी माझा केक सुद्धा तुला देईन. सो बेबी कॅट गॉट मोर केक, बेबी कॅट गॉट मोर केक, तिला जास्त केक भेटला. बेबी कॅट वॉज हॅप्पी, बेबी कॅट कशी झाली, हॅप्पी म्हणजे आनंदी झाली. एव्हरीवन वॉज हॅप्पी, सर्वजण कसे होते, आनंदी. इट वॉज अ हॅप्पी पिकनिक इंडीड, ही कशी होती, एक आनंददायी पिकनिक होती. आता बघा, लिसन अँड रिपीट, ऐका आणि म्हणा. म्हणा, डिसाइडेड, Decided. डिसाइडेड, Decided. एक्साइटेड, Excited. एक्साइटेड, Excited. रिव्हर साइड, Riverside. रिव्हर साइड, Riverside. टुगेदर, Together. टुगेदर, Together. एव्हरीवन, Everyone. एव्हरीवन. Everyone. आता या पाठाचा पुढचा स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पेज नंबर 8 आणि 9 बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.